अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवघरात नक्की कुठले कुठले देव असावे, देवघर कुठल्या दिशेस असावं आणि त्याचबरोबर आपल्या घरातील देवघर कसं असावं। तर बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलेलं आहे की बरेचसे लोक देवघर हे ईशान्य कोपऱ्यात त्यांचं देवघर ठेवतात। आणि हो, नक्कीच आपण आपल्या घरातील देवघर हे ईशान्य कोपऱ्यातच ठेवायला हवं किंवा तिथेच त्याची स्थापना करायला हवी। देवघराची दिशा ही नक्कीच दरवेळेस पूर्व दिशा आणि उत्तर दिशा ह्याच्या कोपऱ्यात असते। उत्तर आणि पूर्व दिशेच्या कोपऱ्याला ईशान्य दिशा असं म्हणलं जातं आणि ईशान्य दिशा ही ईश्वरीय शक्तीने भरलेली दिशा असते, त्यामुळे त्या कोपऱ्यातच कधीही आपल्या घरातलं देवघर असावं। देवाची दिशा ही पूर्व दिशा आहे, त्यामुळे कधीही पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला देवघर असणं कधीही चांगलं। जागा नसल्यास तुम्ही त्या कोपऱ्यात जागा करून भिंतीवर सुद्धा ते ठेवू शकता, पण त्यासाठी एका फळीचं किंवा कुठल्याही बेसचं त्याच्यासाठी एक असं बेस ठेवावं ज्याने ते लटकू नये। देवघर कधीच भिंतीवर लटकवू नये। तुम्हाला ठेवायचं असेल तर एक फळीच्या आधारांतरीवर ते ठेवावं, लटकवलेलं देवघर कधीच नसावं। त्याचबरोबर सगळ्यात पहिले आपल्याला हे माहिती आहे की आपण सकाळी उठल्या सूर्याला नमस्कार करतो। आपण सूर्याला का नमस्कार करतो? कारण सूर्यापासून आपल्या दिवसाची सुरुवात होते। त्या ईश्वरी शक्तीने आपल्याला दिवसाची सुरुवात करण्यास एक ताकद मिळते। आणि तुम्हाला हे माहिती आहे, जर का तुम्ही कधी बाहेर भ्रमण करत असाल तर जी झाडं वगैरे असतात ते सुद्धा सकाळी पूर्वेकडे झुकलेली असतात, कारण ते सुद्धा सूर्याला नमन करतात। सायंटिफिक गोष्टींनी बघितलं तर फोटोसिंथेसिस हा त्याच्या मागचा कारण आहे, म्हणजेच सूर्याच्या किरणांनी झाडांना वाढ मिळते आणि त्यामुळे ते सूर्याकडे वळतात। आणि ईश्वरीय गोष्टींनी जर का आपण बघितली, धार्मिक स्थितीने बघितलं तर सूर्याच्या किरणा म्हणजेच ते सूर्यांना नमन करतात। त्याचप्रकारे जसं आपण नमन करतो, झाडी नमन करतात, तसंच त्याप्रकारे देवांनासुद्धा पूर्वेला तोंड करूनच ठेवायला हवं किंवा तिथे त्यांची स्थापना करायला हवी। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही कुठल्याही देवस्थानला किंवा धार्मिक स्थळाला गेलात तर तिथूनही कुठलेही फोटो फ्रेम मूर्ती आणल्यास त्याची व्यवस्थित स्थापना करावी, पण भरपूर गच्च हा देवघर करू नये। गरज नसल्यास देवघरात मूर्ती किंवा टाक याची गर्दी करू नये। कुठल्याही देवस्थानातून तुम्ही कुठलीही पुस्तके वगैरे आणली तर त्यांना आपण ठेवू शकतो, पण मूर्ती वगैरे आणली की त्याची कुठल्याही प्रकारे भंगता होऊ नये, त्यामुळे त्याची आपल्याला काळजी घ्यायला हवी। त्यामुळे मूर्ती अशा गोष्टी आणायचं खरं टाळावं, कारण देवघरात हे मोजकेच देव असावे, जसं तुमची अन्नपूर्णा माता, बाळकृष्ण, कुलदेवीची टाक, खंडोबाचा टाक, शंकराची पिंड, गणपती आणि ह्याचबरोबर अजून तुम्हाला जर का कुठले तुमचे कुळदैवत असतील त्यांच्या गोष्टी असल्या तरी भरपूर झाले। शंख असायला हवं, घंटा असायला हव्या, अशा गोष्टी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ज्या महत्त्वाच्या आहेत त्याच असायला हव्या। गर्दी अजिबात देवाची इथे करू नये। त्याचबरोबर बरेचसे जण खूप सारे एकंदरीत टाक मांडून ठेवतात, तसे खूप सारे टाकसुद्धा नसावे। तुमचे कुळदेवताचे फक्त टाक असावे, पितरांचे टाक कधीच देवघरात ठेवू नये। त्याचबरोबर देवीचे किंवा कुळदेवताचे टाक असावे। तुमचं देवघर हे साधं, सोपं, स्वच्छ, सुंदर, सुटसुटीत आणि मोजकं असावं, मोजके देवांमध्ये असावं। त्यामध्ये एक माळ असावी तुमच्याकडे। जर का तुमच्या देवीची जर का माळ वगैरे असेल किंवा परडी वगैरे असेल तर त्याची व्यवस्थित स्थापना करावी। शंख हा कधीही शंखाचं जे निमुळतं टोक असतं ते कधीही दक्षिण दिशेस आणि पिंडाचे जे निमुळतं टोक असतं ते उत्तर दिशेस असेल असं ठेवावं। त्याचबरोबर तुमचं जे देवघर आहे त्याला व्यवस्थित सजावट करावी, त्यामध्ये व्यवस्थित उजेड येईल अशा प्रकारे ते देवघर असावं। तिन्ही बाजूने उजेड येईल अशा ठिकाणी तुम्ही ते देवघर ठेवावं। त्याचबरोबर तुम्हाला जर का लावता आलं तर एक लाईट त्यामध्ये लावावी, कारण जसं आपल्याला आपल्या घरात लाईट हवी तशीच देवालासुद्धा त्यांच्या घरात लाईट हवी। त्यामुळे व्यवस्थित उजेड असावं, त्याची काळजी घ्यावी, त्याची व्यवस्थित तोरणांनी व्यवस्थित त्याची सजावट करावी। तुम्ही रोज वेगळं तोरण जर तुम्हाला नाही जमलं तर नॉर्मल एक तोरण मिळतं बाजारात, तसं एक देवघराला तोरण नक्कीच बांधावं। तुम्ही जर का माझा मंदिर ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला मी इथे फोटो लावूनच देईल, तर तशा प्रकारे तुम्ही तुमचं देवघर ठेवू शकता। नक्कीच तो तुम्ही व्हिडिओ बघा, त्याने तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही तुमच्या देवघरात तुमचे देव किती असावे आणि ते कसं ठेवावं।
तर मला असं वाटतं की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच कळला असेल आणि ह्याचबरोबर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला व्हिडिओमध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून विचारू शकता आणि असेच काही अजून प्रश्न असतील तेही विचारू शकता। त्याचबरोबर अजून काही माहिती असल्यास मला तुम्ही खाली मेल ॲड्रेस दिलेला आहे किंवा इंस्टाग्रामचा ॲड्रेस दिलेला आहे, तिथेही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। भेटूया अजून एक पुढच्या माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा। श्री स्वामी समर्थ।